जम्मू काश्मीरच्या कारगिलमध्ये भूस्खलन, कोणतीही जीवितहानी नाही, भूस्खलनामुळे मोठं नुकसान. पांडव धरणातून पाणी सोडल्यामुळे बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ, बियास नदीच्या काठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कर, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य, 4 लोकांचे मृतदेह सापडले. आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या जीप चालकाचा थरारक व्हिडिओ समोर. बेळगाममधील खलात्री नदीच्या पुलावर पाणी असताना देखील चालकानं आपली गाडी घातली. तेलंगणामध्ये मद्यधुंद अवस्थेत रील बनवण्यासाठी एका महिलेनं चक्क तिची कार रेल्वे रुळांवर चालवली. यामुळे लांब पल्ल्याच्या 15 गाड्या एकतर थांबाव्या लागल्या, अन्यथा त्यांचे मार्ग बदलावे लागले. बंगळुरूत 13व्या मजल्यावरून पडून एका 20 वर्षीय मुलीचा मृत्यू. मुलगी सोशल मीडियासाठी रील शूट करत असताना पाय घसरून पडल्याची माहिती. पॅरिसमध्ये तुफान वादळ आणि पावसामुळे फ्रान्सच्या संसदेत गळती. पंतप्रधान फ्रँकोईज बायरोनच्या भाषणादरम्यान संसदेच्या छताला गळती. उत्तराखंडमधील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळल्यानं मोठा अपघात, 3घांचा मृत्यू तर 8 जण जखमी. जम्मू काश्मीरच्या बसंतगडच्या बिहाली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा. छत्तीसगडच्या अबुजमाड जंगलात झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा. डीआरजी, एसटीएफ आणि कोंडागाव पथकाची संयुक्त कारवाई. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची 48वी बैठक संपन्न. खाण, रेल्वे आणि जलसंपदा क्षेत्रातील प्रकल्पांचा बैठकीतून आढावा. दहशतवाद विरोधात भारताचं रोखठोक राजनैतिक पाऊल. एससीओ घोषणापत्रावर सही करण्यास भारताचा ठाम नकार. जम्मू काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पोलिसांचं मॉकड्रिल. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी कुलगाम पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ, आरोग्य विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा यांचं मॉकड्रिल. केनियामध्ये लोकांची भ्रष्टाचार आणि हिंसक पोलीस कारवाई विरोधात निदर्शनं. या दरम्यान झालेल्या गोंधळात 16 जणांचा मृत्यू. इस्रायली हल्ल्यात आज गाझामध्ये 51 पॅलेस्टिनींचा मृत्यू, वैद्यकीय सूत्रांची माहिती. मेक्सिकोच्या इरापुआटो शहरात एका समारंभात अज्ञात हल्लेखोरांकडून अंधाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू, 20 जखमी. पतंजली जमीन घोटाळा प्रकरणात नेपाळचे माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ यांची जामिनावर सुटका, विशेष न्यायालयाचे आदेश. गुगल उपाध्यक्षांनी टीटीडीसीच्या एसवी प्राणदान ट्रस्टला 1 कोटी रुपयांची देणगी दिली. चंद्रशेखर यांनी तिरुमला येथे टीटीडीचे अध्यक्ष BR नायडू यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.